ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग कोण आलाय रे? अरे तिची मैत्रीण आली आहे फॉरेनवर. आम्ही अर्ध्या तासामध्ये घरी पोहोचतोय. तुला तुमच्या घरी बसव. ओके Ouch! Oh my god! राघव, what the hell? Bloody pervert! Emma, give me a hand. Please get up. Don't worry, don't worry. Are you okay? Yeah, okay. Emma, लांब राहा. तिला हात नको लावूस. काय झालं? काय झालं हे तू मला विचारतोयस? लाज नाही वाटत? तुझी हिंमत कशी झाली एवढ्या खालच्या लेवलला उतरायची? तुझ्या तर Please, Sam. I'm okay. Don't get angry. हाऊ कॅन यू से डोंट गेट ॲग्री? याने जे केलंय ना ते ऍक्सेप्ट करण्यासारखं नाहीये. अरे तुला काय वाटलं ही माझी फ्रेंड आहे, फॉरेनर आहे, फ्री माइंडेड आहे म्हणून घरात कोणी नसताना तुला ती काही करू देईल? तुला हवं ते करशील? हे बघ, ती माझी मैत्रीण आहे. तू हिंमत केलीत कशी हिचा गैरफायदा घ्यायची? अरे काय बोलतोय? काय बोलतोयस? हे बघ, तू जसं बोलतोयस तसं मी तिच्यासोबत काही केलेलं नाहीये. हो का? मग आम्ही जे बघितलं ते खोटं होतं का? हा? अरे पाहिलंस हिला? तुझ्यामुळे घाबरले ही. तिच्या डोळ्यातलं हे पाणी खोटं आहे का? Sam, please don't shout. What's happening? Why are you shouting? अरे मी काही केलेलं नाहीये. एमा प्लीज टेल हिम व्हाट एक्झॅक्टली हॅपन्ड. हे बघ, ती जे काही सांगणार ना सगळं पाहिलंय मी. ओके, आणि मी काय आईने पण पाहिलंय. तुझा खरा चेहरा कळलाय तिला आता राघव. काकू काकू काय बोलतोय हा? प्लीज तुम्ही काहीतरी बोला ना प्लीज. वा, आई पाहिलंस? मला वाटलं होतं की हा फक्त डान्सर आहे, हा उत्तम ऍक्टर आहे. मला आताच कळतंय. याचा अभिनय पाहिलास तू? आणि तू मला म्हणाली होतीस ना की राघव तुझ्या फ्रेंडची काळजी घेईल म्हणून. बघितलंस या भाडोत्र्याने माझ्या फ्रेंडची कशी काळजी घेतली ते? आणि मुळात तुमच्या समोर सभ्य वागणारी मुलं सभ्य नाहीयेत हे तुला आता तरी कळलंय का आई? एमा एमा प्लीज टेल. प्लीज लांब राहा. चल, तिला हात लावू नकोस. तिच्या जवळ नाही यायचं. हा? तमाशा पुरे झाला. यापुढे आम्ही हे सहन करणार नाही होता. Sam, please. Someone explain me what's happening here. My back is hurting. Oh. I'll explain everything later. Now let's just get out of here. Wait. Please. Let's move. Wait. आणि तू इथे आई आहे म्हणून माझ्या हातून वाचलायस तू. यापुढे माझ्या डोळ्यांसमोर एक क्षणही नको आहेस तू मला. ओके, ताबडतोब बाहेर पडायचं, निघायचं. श्रीकांत चल. श्रीकांत आशिकों में जिसका टाइटल टाइटैनिक हो, आशिकों में जिसका टाइटल टाइटैनिक, मोआ किनारा दिखा करके डुबा दे गया झल्ला मेरा आशिक झल्ला वल्ला मेरा बलमा झल्ला वल्ला.
हे बघ, तू अजून काही खोटं बोलण्याआधी ना मला तुझ्याशी बोलायचं. चालेल, तू बोल, पण बोल काहीतरी. ही शांतता, हा तणाव फार विचित्र वाटतंय ग. म्हणजे हा तणाव मी निर्माण करतो. असं म्हटलो का मी? तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच होता. अगं, हे बघ, म्हणून मी तुला भेटायला येत नव्हते. पण तू सतत फोन करून त्रास देत होतास ना, म्हणून मी तुला भेटायला आले. नाहीतर तुला भेटण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. कुठे रागवतीयस का? मी सांगितलं ना तुला सगळं. खोटं, सगळं खोटं सांगितलंयस तू मला. आणि आता मला सगळं खरं खरं ऐकायचं सुरू. अडकला. आपला सुमित ससा या वाघणीच्या तावडीत अडकला. आता तिचा हल्ला सहन करण्याशिवाय त्याला काही एक गत्यंतर नाही. ओ माय गॉड, आज सुमितने सौम्याला जर सगळं खरं सांगून टाकलं तर या जन्मात सौम्या सुमितला परत भेटणार नाही. बी सिरियस. या वीकेंडला राघवचा बर्थडे होता हे कळलंय मला. आता इथून पुढचं मला तुझ्याकडून ऐकायचं. तू त्याच्या बर्थडेसाठी माझ्याशी खोटं बोलून मुंबईत थांबलास. सुमित प्लीज, मला आता खरं खरं ऐकायचं. आज त्या राघवनी मला डिच केलंय. आता सौम्या सुमितला जसं ट्रीट करते ना, तसंच मी राघवला करणार. कर कर, असंच कर. म्हणजे राघव तुला त्याच्या म्युझिकल मधून काढून टाकेल आणि मला सिलेक्ट करेल. अरे यार, सुमित आणि सौम्याच्या लव्ह स्टोरीचा म्युझिकल दी एंड होतोय आणि तुम्हाला राघवच्या म्युझिकलची पडली. युजलेस. तू काहीच बोलत नाही याचा अर्थ मी काय समजू सुमित? बोल पटकन सुमित. आता ही शांतता, हा तणाव नकोसं वाटत नाहीये तुला? मला उत्तर हवंय आत्ताच्या आत्ता सुमित. ओके, आता ऐक. राघव. हॅलो राघव, बोल. सुम्या, ऐक ना. सुम्या यार, विण्याचं स्वप्न खरं ठरलं. म्हणजे सुम्या, मेजर लोचा झालाय. तू काही करून प्लीज घरी निघू दे. तू सुम्या, मला काहीच सुचत नाहीये यार. हो, तू आधी शांत हो आणि काय झालंय ते मला सांग. त्या श्रीकांतची मैत्रीण आली होती त्याला भेटायला. हा. तर तो घरात नव्हता म्हणून मी तिला आपल्या घरात बसवलं. तर नकळत ती माझ्या अंगावर पडली आणि नेमकं तेच श्रीकांतने पाहिलं. सुम्या, तो माझ्यावर मी त्याच्या मैत्रिणीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करून निघून गेलाय. काय? तूच सांग यार, मी असं करेन का यार? हे बघ, तू काळजी करू नकोस, मी ताबडतोब येतोय. ये यार, प्लीज बाय. सौम्या, सॉरी, मला अर्जंटली जावं लागणार आहे. आपण नंतर बोलूया. सुमित, अरे ऐक. सुमित माझं ऐक तरी. सुमित, चला. अगं, हा कुठे गेला? सौम्या, सुमित रागावून गेलाय का? तो काय रागाने निघून जाईल? रागाने तर मी निघून जायला हवं होतं. पण त्याच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत ना, म्हणून तो निघून गेला. त्यात त्याला त्या राघवच्या फोनचं निमित्त मिळालं. त्याला म्हणाला की ताबडतोब घरी येतो आणि मला म्हणाला की अर्जन्सीमध्ये मला जावं लागतं. त्याला अजूनही त्याचे मित्रच महत्वाचे, मी नाही. तो आत्ता सुद्धा ना कुठेतरी सिक्रेट पार्टीसाठी गेला असणार नक्कीच. पण मला असं दाखवलं की राघव खूप प्रॉब्लेम मध्ये आणि त्याला जावं लागतं. काय करणार? मीच मूर्ख आहे ना की त्याला इथे भेटायला आले. सौम्या, ऐक ना. आशिकों में जिसका टाइटल टाइटैनिक.
उडाली. किती चीप आहे तो राघव. रिडिक्युलस. तुम्ही ही अशी मुलं ठेवलीत भाडे करू म्हणून आपल्या घरात. तुला मी आधीपासून सांगत होतो, पण तुझा माझ्यावरती विश्वासच नव्हता. बघितलं काय घडलं ते तुझ्याच डोळ्यांनी. Cool down, Sam. Why are you shouting? बिकॉज आय एम एक्स्ट्रीमली अपसेट आहे. रात्री दारू पार्ट्या करणं, रूमवर मुलींना आणणं, हे सगळं तुम्ही त्यांना करू दिलं ताई. म्हणून त्यांची माझ्या फ्रेंडवर हात टाकण्याची मदत झाली. कारण त्यांना माहिती आहे की आतापर्यंत काकू आपल्याला काय बोलल्याच नाहीयेत. सो आताही हेच होईल. त्यांना आपण सहज गंडवत आलोत, इथे पण तेच करू. आणि श्रीकांत काय बघून फार फार तर आरडाओरडा करेल, आणि काकू ऑब्व्हियसली ऍज युज्युअल त्याच्यावर विश्वास ठेवणारच नाहीत, आणि आपण सहज सुटू. पण त्यांचं बॅड लक बिचाऱ्यांचं. तिकडे आपण दोघं एकाच वेळी आलो आणि सगळं एकत्र पाहिलं. Sam, what is wrong with you? नथिंग रॉंग विथ मी एमा. माय मॉम. माझ्या आईचा माझ्यावर विश्वास नाहीये. त्या मुलांनी हिला गोड गोड बोलून असं हिप्नोटाइज केलं होतं. Oh my God. ए एमा, एमा, आर यू ओके? Yeah, yes, Huh? just a little pain in my back. आई पाहिलंस, ती माझी फ्रेंड आहे, आपली पाहुणी आहे, म्हणून काय बोलत नाही. पण हिने हे सगळं अमेरिकेत कोणाला सांगितलं तर माझी काय व्हॅल्यू राहील? अरे हा, सॉरी, विसरलोच मी. तुम्हाला माझ्या व्हॅल्यूची काही चिंताच नाहीये ना? हा, नाही, मला खात्री आहे हे एवढं सगळं होऊन देखील ना तुला त्या मुलांचीच दया येणार. तू त्या मुलांचीच बाजू घेणार. नाही घे, त्या मुलांची बाजू घेस तू. हे बघ, मला कोणाची दया येत नाहीये, मी कोणाची बाजू घेत नाहीये. राघव असं काही करेल नाही, पटत नाहीये मला हे. आई, इतरांच्या बोलण्यावरती आपण विश्वास ठेवू नये हे मला मान्य आहे. अगं पण जी गोष्ट आपण आपल्या डोळ्यांनी बघितलंय, स्वतः पाहिलीये, त्यावर तरी माणसाने विश्वास ठेवावा. आणि हे एवढं सगळं बघून देखील तू डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी का वागतेस? तुझ्या याच वागण्याचा ना इतके वर्ष गैरफायदा घेत आहे. नाही, मी समजू शकतो की राघवच्या अशा वागण्यामुळे तुला फार मोठा धक्का बसलाय. मला खरंच मान्य आहे. अगं पण हे कधीतरी होणार होतच. माणूस फार काळ आपला खोटा चेहरा लपून ठेवू शकत नाही आई. आणि आज ते उघडकीस आलं, आणि त्याला हे एमाचं प्रकरण निमित्त ठरलं एवढंच. आता आपल्याला सत्य कळलंच आहे, तर आपण काहीतरी ठोस पाऊल उचलायला नको का? का त्याने आणखी कोणावर तरी आई, एमा गप्प बसली, पण दुसरी मुलगी गप्प बसणार आहे का? अगं त्या मुलांनी दुसऱ्या कुठलं चुकीचं पाऊल टाकू नये किंवा त्यांच्या आयुष्याची माती होऊ नये म्हणून तूच सांग. अगं आपण एखादी स्ट्रॉंग ऍक्शन घेणं गरजेचं नाहीये का? हा, सांग ना, तूच सांग. ही आपल्या कंपनीने नवीन लॉन्च केलेली टॅबलेट आहे. ही मसल क्रॅम्प, मसल इंजुरी, मसल विकनेस यावर युजफुल आहे. ही दिवसातून 2 वेळा घेतात. कम्पेअर टू अदर प्रोडक्ट याची प्राइस फारच कमी. जसं वयात आलेल्या मुलीला सगळेच योग्य स्थळ सुचवत असतात ना, तसं डॉक्टरांनी मसल पेशंटना ही सुचवावी, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. हा हा, चालेल ना मॅडम. म्हणजे फिरून फिरून एक वेळ माझे मसल्स दुखायला लागले तरी चालेल, पण ही आपली पेन रिलीफ टॅबलेट मी सगळ्या डॉक्टर्स पर्यंत नक्की पोहोचवीन. गुड. हे यानंतर आपलं हे नवीन प्रोडक्ट आहे, बर्न रिलीफ क्रीम. तर ही खूप युजफुल आहे. मिस्टर विनय, सायलेंट. आता फोनमुळे डिस्टर्ब झालोच आहे ना, तर उचला. सॉरी मॅडम, एकच मिनिट. हॅलो, काय आहे? मी इकडे एक दिवस मी घरात नाहीये तर राहत नाहीये का? विनया,
विनया घरी ताबडतोब निघून ये. खूप मोठा मॅटर झालाय, प्लीज घरी निघून ये. काय झालं? अरे पण विनया, मी तुला बोललो होतो ना, पहाटेची स्वप्न खरी ठरतात. तुझं स्वप्न खरं ठरलंय. तो श्रीकांत आपल्याला घराबाहेर काढायला निघालाय. मी बघ, माझ्यासोबत फार विचित्र प्रकार घडलाय. तू ताबडतोब निघून ये ना यार, प्लीज प्लीज. बर 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 मी येतो लगेच येतो. मॅडम सॉरी, जरा इमर्जन्सी आहे, मला जरा जावं लागेल प्लीज. अरे अहो, असली काय इमर्जन्सी आहे? अहो तुम्ही तर बायका जशा साड्यांचा सेल लागल्यावर कामं अर्धवट सोडून दुकानात पळतात, तसं तुम्ही पहिल्याच दिवशी सेशन अर्धवट सोडून पळताय. मिस्टर विनय, दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही खरं बोलणार म्हणून. मला खरं काय ते सांगा. मॅडम खरंच खूप मोठी इमर्जन्सी आहे, मला खरंच जावं लागेल. मी निघतो मॅडम. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी मॅडम. काय झालंय? तू श्रीकांत काय? मी त्याच्या मैत्रिणीचा गैरफायदा घेतला असं म्हणतोय. त्याला सांग यार, कुठल्या मुलीचा गैरफायदा घेण्यात मी नेचलाय यार. आई शपथ घेऊन सांगतोय, मी काय नाही केलं त्याच्या मैत्रिणीला. कुठलंही क्लॅरिफिकेशन देण्याची गरज नाहीये. मी तुला ओळखतो राजा, तू स्वतःला ओळखतोस. ते श्रीकांतच्या बोलण्याने इतका डिस्टर्ब का होतोय? शांत हो आधी, तू शांत हो. आपण काकू आणि श्रीकांतशी बोलूयात. शांत हो. काय झालं? श्रीकांत आपल्याला खरंच घराबाहेर काढणार आहे का? तुला त्याने घराबाहेर काढायची पडली. त्या श्रीकांतने माझ्यावर कसली घाणेरडे आरोप केले माहितीये का तुला? अरे काम डाऊन, मला माहित नाहीये म्हणूनच विचारतोय ना. ऐक, श्रीकांतची एक मैत्रीण आली, फॉरेनर. ती जेव्हा इथे आली तेव्हा काकू आणि श्रीकांत दोघंही घरी नव्हते, म्हणून ती आपल्या घरी थांबली होती. श्रीकांतने सांगितलं म्हणून मी तिला आपल्या घरात बसवलं. तिला कम्फर्टेबल वाटावं, तिला सिक्युअर्ड फील व्हावं म्हणून मी घराचा दरवाजा उघडा ठेवला यार. आता तू मला सांग, घराचा दरवाजा उघडा ठेवून कोणी कुठल्या मुलीचा गैरफायदा घेईल का यार? गैरफायदा कोणी? एक मिनिट, काय झालंय नक्की? अरे श्रीकांत आणि काकू घरी नव्हते म्हणून मी तिला आपल्या घरात घेऊन आलो. तोच मला म्हणाला की तिला घरात बसवती, म्हणजे गेस्ट आहे. मी कोरिओग्राफर आहे कळल्यानंतर ती स्वतःच एक्साइट होऊन मला डान्स करून दाखवायला लागली. त्यातच ती. पुढचं सगळं मी सांगू का? तुमच्या मित्राने किती आणि कसं काम केलंय ते? माझी मैत्रीण सुंदर आहे, एकटी आहे, शिवाय फॉरेनर आहे. फॉरेनर मुली फ्री माइंडेड असतात. त्या स्पर्श केला की आपल्याला काहीच बोलत नाहीत. एक्सक्यूज मी. त्या आपल्याला अशा गोष्टी करू देतात नाही का? तुमच्या या मित्राला हे असं वाटलं म्हणून त्याने माझ्या मैत्रिणीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. श्रीकांत, मी असं काहीही केलेला नाहीये. उगाच माझ्यावर फालतू आरोप करू नकोस, नाहीतर तुझे. थांब राघव, त्याला त्याचं म्हणणं पूर्ण करू देत, मग आपण बोलूया. बोल. तुमच्या मित्राला सांगा, असं मोठ्याने बोललं, रागवलं किंवा अंगावर धावून गेलं म्हणजे आपलं म्हणणं खरं असतं का? नाही ना? एमाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आम्ही इथे आलो. बघतो तो तुमचा मित्र इथे त्या एमा सोबत. तुम्हाला सांगताना लाज वाटते. ती बिचारी मदती करता ओरडत होती, आम्ही आलो म्हणून वाचली ती. तर हा कुठल्या थराला पोचला असता ना, कल्पना करवत नाही. तर असा हा विकृत माणूस मला आमच्या घरात नको आहे म्हणून त्याला घराबाहेर काढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. तुम्हीच सांगा, मी यात काय चुकीचं वागतोय का? हो, चूकच करतोयस तू राघवर असे आरोप करू. नाही, आणि आता तू जे काही बोललास ना ते तू पुरावे आणून सिद्ध जरी केलंस ना
तरी आमचा तुझ्यावर कधीही विश्वास बसणार नाही. हा आमचा मित्र आहे म्हणून नाही, तर आम्ही त्याला खूप जवळून ओळखतो म्हणून. राघवने कुणा मुलीचा गैरफायदा घेणं हे या जन्मात तरी शक्य नाही. एक मिनिट. तुम्हाला राघव बद्दल काय वाटतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही. तुम्ही पण राघव सारखे चीप असणार, याची बाजू घेऊन त्याला डिफेंड करणार, हे मला इथे येण्याअगोदर माहित होतं. पण तुम्ही मला कुठेतरी कम्पेअर टू हिम थोडंतरी सेन्सिबल असायला असं वाटलं होतं. पण तुम्ही तुमची जागा दाखवलीच. असो, मी काही इथे गप्पा मारायला आलेलो नाहीये. तुम्हाला मी हे सांगायला आलोय की पुढील 3 दिवसात तुम्ही हे आमचं घर खाली करायचं. हेच सगळं करायचं होतं तर हे नाटक करायची काय गरज होती? या माणसासमोर मला एक क्षणही नाही थांबायचं. तुम्ही आपण आत्ताच्या आत्ता निघतो इथून. थांब राग. हा कोण आहे आपल्याला घराबाहेर काढणारा? श्रीकांत, आम्ही नाही जाणार या घराबाहेर. आम्ही काका काकूंशी बोलू आणि मग काय ते ठरवू. नाही, आणि आपण काय ऐकायचं ह्याचं? आपल्याला ह्या घरात राहण्याची परमिशन काका काकूंनी दिली आणि असे काकू आपल्याला इथून जाऊ देणार नाही. त्यामुळे तू कितीही खोटे आरोप केलेस ना तरी त्या आम्हाला चांगलंच ओळखतात. सॉरी, तुमच्यावर किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना. तुमच्या जागेवर मी असतो ना तर कोणी सांगण्या अगोदरच स्वतःच तोंड लपवून शक्य तितकं लवकरात लवकर घराबाहेर पडलो असतो. पण तुम्ही तर फारच निर्लज्ज आहात बुवा. तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्हाला घराबाहेर काढण्याचा निर्णय हा माझा नाही. माझ्या आईने, सॉरी, तुमच्या आईने तुम्हाला घराबाहेर काढायला सांगितलंय मला. मी फक्त निरोप पोचवायचं काम करत होतो, ते मी केलं. तुमच्याकरता ही नोटीस आहे. पुढील 3 दिवसात काही करून सामानासकट आमचं हे घर खाली करायचं. अँड आय होप तुम्ही धक्के मारून बाहेर काढायची वेळ माझ्यावर आणणार नाही. चलो, गुड बाय. हां, एक्सक्यूज मी, प्लीज.